नमस्कार मित्रांनो. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या तावडीतून आणि याचबरोबर अखंड भारताच्या फाळणी झाली. त्यातूनच दोन नवीन देश उदयास आले, पाकिस्तान आणि सुरुवातीच्या काळात बांगलादेश सुद्धा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. नंतर भारतातील काही हुशार लोकांनी 1971च्या युद्धात पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करून बांगलादेश असं नाव दिलं आणि 15 ऑगस्ट 1947च्या बरोबर 9 महिन्यानंतर भारतापासून 5000 किलोमीटर दूर पूर्वेकडील मध्य आशियामध्ये फिलिस्तान नावाचा देश आहे, तिथेही ब्रिटिश राज्य करत होते. ब्रिटिशांनी 14 एप्रिल 1948 साली तिथून आपला बस्ताव हलवला, म्हणजेच फिलिस्तान स्वतंत्र झाला. आणि फिलिस्तानच्या स्वातंत्र्यावेळी सुद्धा ब्रिटिशांनी त्याचे दोन वेगवेगळ्या देशात तुकडे केले, एक म्हणजे इस्रायल आणि दुसरा म्हणजे फिलिस्तान, म्हणजेच आपण त्याला पॅलेस्टाईन म्हणून ओळखतो. ब्रिटिशांनी जसं भारतामध्ये पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान बनवून भांडणं लावायची कामं करून गेलीत, तशी सेम कंडिशन फिलिस्तानचीही केली. तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण इस्रायल आणि फिलिस्तान या दोन्ही देशांची राजधानी एकच आहे, जेरुसलम. 7 ऑक्टोबर 2023 वार शनिवार सकाळी 6:20 जेरुसलम शहरातल्या टेम्पल डोम मध्ये धोक्याचे सायरन वाजू लागले. सगळ्यांना सांगण्यात आलं की बॉम्ब शेल्टरमध्ये लपून बसा, कोणीही बाहेर येऊ नका. असं काय घडलं या इस्रायल देशात? संपूर्ण जगाने तिसऱ्या महायुद्धाच्या ठिणगीचा धसका घेतला, कारण हमासने इस्रायलवरती 5000 रॉकेटसह हमला केलेला. यासाठी आपल्याला थोडा यांचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. का आणि कोण आहेत हे हमास, ज्यांनी इस्रायलवरती 5000 रॉकेटसह युद्ध पुकारलं? चला तर मग यांचा इतिहास बघू. सगळ्यात पहिला आपण या दोन्ही देशांमधला कॉन्टॅक्ट समजून घेऊया. ऍक्च्युली त्यासाठी आपल्याला या दोन्ही देशांचा मॅप बघावा लागेल. इस्रायल लोकेटेड आहे आशियाच्या मिडल ईस्ट साइडला. इस्रायलच्या साइडचे देश आहेत उत्तरेला लिबनन, पूर्व आणि उत्तरेच्या दरम्यान सिरिया, पूर्वेला जॉर्डन, दक्षिणेला इजिप्त आणि पश्चिमेला मेडिटेरियन समुद्र. याचा मॅप जर झूम करून जर बघितला तर आपल्याला समजेल की इस्रायलच्या मध्येच फिलिस्तान हा देश आहे. या फिलिस्तान देशाचे देखील दोन तुकडे झालेले आहेत. जो पूर्वेला आहे त्याला वेस्ट बँक म्हणतात, जो दक्षिणेला आहे गाजा म्हणतात. या फिलिस्तान देशामध्ये पश्चिमेकडला जो भाग आहे जिथे फक्त फते नावाची पॉलिटिकल संघटना काम करते, पण जी गाजा स्ट्रिप आहे, गाजा पट्टा, तो ऍक्च्युली इथे हमास नावाची एक अतिरेकी संघटना काम करते. या हमास संघटनेला बऱ्याच देशांनी अतिरेकी संघटना म्हणून घोषित केलंय. कॅनडा, युरोपियन नेशन, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, USA आणि UK ही अतिरेकी संघटना नाही असंही काही देशांचं म्हणणं आहे, ज्यामध्ये येतात ब्राझील, चायना, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार, रशिया, सिरिया आणि टर्की. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी मोहम्मद अल्ताफ, जो हमासचा अध्यक्ष आहे, यांनी घेतली आहे आणि या हल्ल्याला नाव दिलं आहे अल अक्सा फ्लड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हमासने इस्रायलवरती का आक्रमण केलं? या युद्धाचं खरं कारण हे त्यांच्या राजधानी यांनी जेरुसलमशी निगडीत आहे. जेरुसलम पासून काही अंतरावरती एक 35 एकराचा प्लॉट आहे. या प्लॉटवरती 3 वेगवेगळ्या धर्माची लोक आपला इतिहास सांगतात. पहिले म्हणजे यहुदी, ज्यांना आपण ज्यू लोक म्हणून ओळखतो. दुसरे म्हणजे मुस्लिम आणि तिसरे म्हणजे ईसाई आहेत. आपण त्या जाणून घेऊया. यहुदी लोकांच्या म्हणण्यानुसार जगात सर्वात प्रथम जो पहिला मनुष्य होता त्याला ते ॲडम म्हणून मानतात. तर त्याचे एक शिष्य होते पैगंबर, त्यांना 2 मुलं होती, इस्माईल आणि इजाक. एके दिवशी ॲडमने इब्राहिम म्हणजेच पैगंबरची धारणा जाणण्यासाठी त्यांचा लहान मुलगा इजाकचा बळी मागितला. या इब्राहिम पैगंबरची भक्ती अफाट होती. त्यांनी बळीसाठी ठरलेल्या दिवशी त्यांच्या मुलाला घेऊन ते बळीच्या ठिकाणीच म्हणजे टेम्पल माउंट मध्ये आले. हे पाहून देवाला म्हणजेच ॲडमला त्याच्यावरती दया आली आणि ॲडमने त्या मुलाच्या बळीच्या ऐवजी एका तिथेच उभे असलेल्या बकरीचा बळी मागितला. सोलेमॉन नावाच्या राजानं इसवी सन पूर्व 1100 मध्ये इथे एक मंदिर बांधलं. यहुदी लोक त्याला सर्वप्रथम मंदिर म्हणजे फर्स्ट टेम्पल म्हणून ओळखतात. इसवी सन पूर्व 1100 मध्ये सोलेमॉन नावाच्या राजानं या ठिकाणी एक टेम्पल बांधलं. त्याला ते लोक फर्स्ट टेम्पल म्हणून ओळखू लागले. पण काही कारणास्तव ते टेम्पल जास्त वेळ टिकू शकलं नाही.
पुन्हा इसवी सन पूर्व 576 मध्ये दुसऱ्यांदा टेम्पल बांधण्यात आलं आणि या टेम्पलच्या आतमध्येच त्यांनी होली ऑफ होली म्हणजे पवित्रामध्ये पण पवित्र अशी जागा त्यांनी बांधली. जे महान लोक आहेत त्यांच्या काळची त्यांनाच प्रवेश होता. जे साधारण लोक होती त्यांना फक्त मंदिराच्या बाहेर बसूनच प्रार्थना करण्याची परमिशन होती. पुढे जाऊन रोमन साम्राज्य आलं. इसवी सन 70 मध्ये रोमन साम्राज्यानं पुन्हा हे मंदिर पाडलं. पण या मंदिराची अजूनही एक भिंत आहे तशी आहे. त्याला हे लोक वेस्टर्न वॉल म्हणून ओळखतात आणि आतापर्यंत हे सर्व यहुदी लोक हे या भिंतीच्या जवळच प्रार्थना करायचे. आता बघूया मुस्लिम लोकांची याच 35 एकराच्या प्लॉट बद्दल काय धारणा आहे. मुस्लिम लोकांसाठी जगात पवित्र स्थान सर्वप्रथम म्हणजे मक्का आहे, 2 नंबरला मदिना आणि 3 नंबरला हरम अल शरीफ म्हणजेच हे जेरुसलम मधला 35 एकराचा प्लॉट. कुराणच्या म्हणण्यानुसार 631 मध्ये एके रात्री मोहम्मद पैगंबर मक्काहून उडत्या घोड्यावरून बसून हरम अल शरीफ वरती आले आणि इथूनच ते जन्नतमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांना स्वतः त्यांच्या देवाने म्हणजे अल्लाने उपदेश केले. मोहम्मद पैगंबरांचा मृत्यू इसवी सन 632 मध्ये झाला. त्याच्या 4 वर्षांनंतर मुस्लिम लोकांनी ही जागा जिंकून घेतली. तोपर्यंत या जागेवरती बैजेंटाईन साम्राज्य राज्य करत होतं. त्यानंतर त्यांनी इथे एक भव्य मस्जिद उभा केलं आणि त्याचं नाव ठेवलं अल अस्का आणि त्याच्या समोरच एक गोल आकाराची इमारत बांधली. ते लोक त्याला डोम म्हणतात. आता ईसाई धर्मातील लोकांचं याच 35 एकराच्या जागेबद्दल काय महत्व आहे ते जाणून घेऊया. ईसाई लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस मुस्लिम लोक त्यांचा धर्माचा विस्तार करत होते त्यावेळेस त्यांनी ईसाई लोकांच्या बऱ्याचशा पवित्र जागा हिसकावून घेतल्यात. त्यापैकीच एक म्हणजे जेरुसलम पण आहे. ईसाई लोक असं मानतात की त्यांचे जे ईसा मिशनरीज जे होते त्यांनी इथेच उपदेश दिला आणि त्यांना इथेच फाशी देण्यात आली. पुढे जाऊन इसवी सन जुलै 1091 मध्ये पुन्हा ईसाई लोकांनी मुस्लिमांकडून ही जमीन जिंकून घेतली आणि नंतर 1187च्या युद्धात पुन्हा मुस्लिम लोकांनी ईसाई लोकांच्याकडून ही जमीन हिसकावून घेतली. असा या तिन्ही धर्मांचा या 35 एकराच्या जागेवरती वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. आणि याच्या पुढे जाऊन 1948 मध्ये ज्यावेळेस ब्रिटिश हा फिलिस्तान देश 1948 साली सोडून जात होते त्यावेळेस त्यांनी 2 वेगवेगळे देश तयार केले. एक म्हणजे इस्रायल, दुसरा म्हणजे फिलिस्तान. हा जर तुम्ही 1948चा जर मॅप बघितला तर यामध्ये तुम्हाला साफ दिसेल की त्यावेळेस की फिलिस्तानकडेही भरपूर जागा होती. त्यांचाही देश खूप मोठा होता. 1948 नंतर इस्रायल आणि फिलिस्तानमध्ये हळूहळू युद्धे वाढू लागली. यांच्यातला तणाव वाढू लागला आणि अनेक युद्ध होऊ लागली. या युद्धातच इस्रायल फिलिस्तानवर आक्रमण करायचं आणि हळूहळू त्यांचा देश काबीज करण्यास सुरुवात केली. आणि हा जो पश्चिमेकडला फिलिस्तान आहे यावरती फते नावाची पॉलिटिकल संघटना काम करते. जो पूर्वेकडील फिलिस्तान आहे ज्याला गाझा स्ट्रीप किंवा गाझा पट्टा म्हणतात तिथे हमास नावाची संघटना काम करते आणि ही हमास संघटना इस्रायल विरुद्ध नेहमी बंड पुकारत असते. म्हणून जगातील भरपूर देश या हमासला टेररिस्ट संघटना मानतात आणि ते इस्रायलला सपोर्ट करतात. तर काही देश असे पण आहेत की तर हमासला टेररिस्ट संघटना मानत नाहीत आणि ते फिलिस्तानला सपोर्ट करतात. चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण नंतरच लवकरच भेटू एखाद्या नवीन विषयावरती. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा आणि माझं चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या मित्राला मदत करा.